महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बैठक होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या घडीची महत्त्वाची ही बातमी आहे। दिल्लीतल्या बैठकीनंतर मुंबईत बैठक होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होतीये। अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या बैठकीकरता उपस्थित असल्याची बातमी आहे। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या बैठकीकरता हजर नाहीयेत। दिल्लीतल्या या बैठकीनंतर उद्या मात्र महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होतीये। मंत्रिमंडळात कोणाची वळणी लागणार, कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याचा फैसला उद्या होण्याची शक्यता दाट आहे। नक्कीच लागवी। जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर उद्या ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत परततील त्यानंतर मुंबईत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यामध्ये तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि स्वतः एकनाथ शिंदे जे आज दिल्लीला जाऊ शकलेले नाहीत, अद्याप ते कारण त्यांचं जे आहे ते स्पष्ट आहे। याबाबत कोणती माहिती अधिकृतरित्या त्यांच्या पक्षाकडून आलेली नाही, मात्र ते देखील उद्याच्या बैठकीला हजर असतील अशा प्रकारची माहिती मिळाली। कारण एकनाथ शिंदे यांनी जी खाती भारतीय जनता पक्षाकडे मागितलेली आहे त्याबाबत अजूनही कुठलाही निर्णय झालेला नाहीये। आज अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची काय चर्चा होते, या खात्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत का, एकनाथ शिंदे यांना जी खाती हवी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना कुठली किंवा त्याच्या मोबदल्यात त्यांना कुठली इतर खात्यांची ऑफर आहे का, ह्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तरे जी ते उद्याच्या बैठकीतून मिळण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक असणार आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं हे राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या बैठकांचं सत्र सध्या महायुती सरकारकडून सुरू आहे। मात्र उद्याच्या बैठकीतून नेमकं काय फळ समोर येते हे पाहणं तेवढं महत्त्वाचं असणार आहे। लागवी निश्चित। उमेश तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।